परिस्थिती आहे तर यांच्यासाठी की त्यांच्याशी लढू आणि आपल्यासारखं बनवू. आपण स्थितींच्या समोर वाकण्यासाठी नाही आहोत, परिस्थितींना लढून त्यांना बदलण्यासाठी आहोत. यालाच आपण काय म्हणतो, एक ख्रिस्ती होण्याचा अर्थ हा आहे की परिस्थितींवर तुम्ही लढता, परिस्थितीवर तुम्ही विजय मिळवता. स्थितींच्या समोर आपलं डोकं नाही चुकवत. पण बऱ्याच वेळा तुम्ही त्याचा अभ्यास नाही कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही तुमचं डोकं वाकवाल. हेच कारण आहे की तुम्हाला ख्रिस्तीपणाचा अभ्यास करायचा आहे. जेव्हा एक परिस्थिती येते जी वचनावरून समरूप नसते, तुम्ही लढता, तुम्ही त्याच्यावरती विजय मिळवता. तुम्हाला बघावं लागेल की परमेश्वर तुमच्यासोबत कसं काम करतो, पवित्र आत्मा तुमच्यासोबत कसं काम करतो. तर तुम्हाला कायम ट्राय करायचं आहे. तुम्ही परिस्थितींना बदलाल. प्रेज द लॉर्ड. हा प्रभू, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही सत्यनिष्ठ आहात. धन्यवाद तुमच्या दयेसाठी, करुणेसाठी, प्रेमासाठी. सगळं जग तुमचं आहे आणि आम्ही तुमच्या हातांची रचना आहोत. धन्यवाद देतो त्या विजयासाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद जी बुद्धी, ज्ञान आणि समज जी आम्हाला तुम्ही दिला आहात. धन्यवाद देतो त्या एक हृदय देण्यासाठी जो तुमच्यावरती प्रेम करते, एक असं डोकं देण्यासाठी जे तुम्हाला समजू शकते. धन्यवाद प्रभू. धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी. धन्यवाद देतो प्रभू की आम्ही जिकडे कुठे पण आहोत, तुमच्या राज्याचे राजदूत आहोत, तुमच्या राज्याला वाढवत असताना. धन्यवाद देतो. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात. आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. ओ धन्यवाद प्रिय पवित्र आत्मा. धन्यवाद, 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 धन्यवाद प्रिय पवित्र आत्मा. तुमच्या उपस्थितीसाठी, तुमच्या महिमेसाठी धन्यवाद. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. शेजाऱ्याचं हसून स्वागत करू शकता. बोला, स्वागत आहे तुमचं नवीन महिन्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे परमेश्वराने आम्हाला बनवलं आहे त्याला जाणणं खूप इंटरेस्टिंग आहे. जेवढं तुम्ही परमेश्वराच्या वचनाला वाचता तेवढं जास्त तुम्ही आपल्या सुंदरतेला बघता. आणि परमेश्वर हेच इच्छितो की तुम्ही कायम स्वतःला त्याच्या वचनामध्ये बघत राहावे. स्वतःला जगाच्या द्वारे नका बघू, स्वतःला आपल्या परिस्थितींद्वारे नका बघू. फक्त एक माणूस पाण्यामध्ये आहे म्हणून तो मासा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं आहे. तर असू शकतं की तुम्ही कोणत्या अशा परिस्थितीमध्ये असाल आणि तुम्हाला वाटायला लागेल की मी तोच आहे जी परिस्थिती सांगत आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही पाण्यामध्ये पोहायला जाऊ शकता, पण याचा अर्थ नाही की तुम्ही मासा आहात. तर स्वतःला आपल्या परिस्थितींद्वारे परिभाषित नका करू. जग इच्छिते की आपण स्वतःला आपल्या परिस्थितींद्वारे परिभाषित करू, आणि जेव्हा आपण नाही करत तेव्हा त्यांना वाटतं की आपण खोटं बोलत आहोत. जसं माना की कोणाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत, तर त्याला बघून जगातल्या सांगतील की ओ मी गरीब आहे. पण त्याच जगातल्यांना विचाराल की का आम्ही पाण्यामध्ये आहोत, तर तुम्ही सांगू शकता का मासा आहोत? सांगू शकतो. सांगतो नाही 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 माणूस आहे पण पाण्यामध्ये आहे. तसंच मी सांगत आहे की अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत. तुम्ही श्रीमंत आहेत, फक्त अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इम्पॉर्टंट. त्याच प्रकारे असू शकतं की आजाराची लक्षणं दिसून येत आहेत, पण तुम्ही आजारी नाही आहात, तुम्ही बरे आहात. ज्या प्रकारे तुम्ही पाण्यामध्ये आहात आणि मासा नाही आहात,
तर तुम्ही पाण्यामध्ये जाऊ शकता. तसंच कोणी माणूस त्रासामध्ये असू शकतो, पण त्या व्यक्तीला हे लक्षात ठेवायचं आहे की तो या त्रासामध्ये राहण्यासाठी नाही आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तो व्यक्ती पाण्यामध्ये आहे तर त्याला लक्ष द्यायचं आहे की तो पाण्यामध्ये राहण्यासाठी नाही आहे, तो त्यामध्ये काही वेळासाठी आहे. तो तिकडे परमनंटली पाण्यामध्ये आपलं घर नाही बांधू शकत. प्रेज द लॉर्ड, त्याला तिकडून बाहेर यावं लागेल, कारण तो मासा नाही आहे, त्याला बाहेर यावं लागेल. मला कोणी माणूस जनावरासारखं राहायला लागेल, आणखी अस्वल समोर आलं तो पण अस्वलासारखं करायला लागेल, पण तो अस्वल नाही आहे. तर कायम तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुमचं लक्ष त्या ओळखीपासून लांब नाही जाणार, जी परमेश्वराचं वचन तुमच्या विषयामध्ये दाखवते. जगामध्ये खूप सारे डिस्ट्रॅक्शन आहेत, खूप साऱ्या भाषा आहेत. लोक आपल्याला वेगळ्या प्रकारे परिभाषित करू इच्छितात. जसं आपण ज्या स्कूलमध्ये गेलो तेव्हा त्याला बघून ते आपली परिभाषा देतील, तीपासून आपण आला आहोत त्याला बघून ते आपल्याला परिभाषित करू इच्छितील. बट तुम्ही ख्रिस्ती आहात, बोला मी ख्रिस्ती आहे. आनंद देऊन बोला मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला कायम 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 ही तुमची जबाबदारी आहे. ही परमेश्वराची जबाबदारी नाही आहे की तुम्हाला तो आठवण करून देईल. बायबल सांगते येशू ख्रिस्ताकडे बघत असताना हे तुमचं काम आहे की तुम्ही कायम येशू ख्रिस्ताकडे बघत राहावे. जर बँकमध्ये पैसे नाही तर तुम्ही कायम काय बघत आहात? मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. तुम्ही बँकेच्या पैशांकडे नाही बघत. पण जर तुम्ही बँकेच्या पैशांकडे बघायला सुरू केला तर त्रासात होईल, खूप मोठा त्रास होईल. तुम्ही तुमच्या ओळखीपेक्षा खूप लांब निघून जाल. तो माणूस जर स्वतःला मासा समजायला सुरू करेल तर खूप मोठा त्रास होईल. जसं बऱ्याच जणांसोबत होतं. जर तुम्हाला बरोबर आणि चूक बघायचं आहे तर तुम्ही समाजाला बघून नाही बघू शकत. जर तुम्हाला चूक आणि बरोबर बघायचं आहे तर तुम्हाला कायम परमेश्वराच्या वचनाला बघावं लागेल. कारण समाजाचे विचार विकसित होत आहेत, पण परमेश्वराचे वचन पहिल्या दिवसापासून विकसित आहेत. प्रेज द लॉर्ड. आहे का? बोला सगळ्यात जास्त विकसित परमेश्वराचे वचन आहे. बोला सगळ्यात जास्त विकसित, सगळ्यात जास्त यो यो हो यांना वाटतंय, बोलतात आम्ही यो यो झालो तर आम्ही विकसित झालो. नाही, तुमच्या यो यो होण्याच्या अगोदर वचन जास्त यो यो आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या स्वॅगपेक्षा जास्त, सगळ्यात जास्त स्वॅग परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आहात का? बोला वचन सगळ्यात वेगवान. बरं जण नाही वाटत की वचन समाजापेक्षा पुढे आहे. हे सत्य आहे, वचन समाजापेक्षा खूप पुढे आहे. विचार करून बघा की भविष्यवाणी झाली आहे येशू ख्रिस्ताच्या विषयामध्ये. वर्षांपूर्वी, किती वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताच्या विषयामध्ये भविष्यवाणी झाल्या होत्या, पण वचन समाजापेक्षा पुढे होतं. हे तुम्हाला माहिती आहे. बायबल एकमात्र असे पुस्तक आहे, मी तुम्हाला सांगितलं, बायबल एकमात्र असे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये भविष्यवाणी आहेत. जगातल्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये भविष्यवाणी नाही आहेत, फक्त त्यांच्याकडे गोष्टी आहेत. तर कोणाला नका सांगू अरे तुम्ही वचनाने जगत आहात, वेळेनुसार चाला, की हां मी वेळेपेक्षा पुढे चालत आहे, कारण वचन वेळेपेक्षा पुढे आहे. प्रेज द लॉर्ड. वचनापेक्षा ॲडव्हान्स काहीच नाही. बोला सगळ्यात ॲडव्हान्स परमेश्वराचे वचन. शेजाऱ्याला बोला सगळ्यात ॲडव्हान्स 7G. फक्त यंग जनरेशनला समजवण्यासाठी. लवकर समजलं ना? 7G काय आहे? परमेश्वराचे वचन. जर तुम्हाला ॲडव्हान्स बनायचं आहे आणि तुम्हाला स्वॅग हवा आहे तर वचनाने जगायला सुरू करा. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वराचे वचन खरा प्रकाश. परमेश्वराचे वचन सगळ्यात जास्त ॲडव्हान्स, एकमात्र सत्य. तसंच जेव्हा वचन तुमच्याबद्दल काहीतरी सांगते तुम्ही त्याला खरं मानू शकता, कारण ते खरं आहे. असू शकतं ते खरं त्यावेळी तुमच्या त्या परिस्थितीनुसार मेळ नाही खात असेल, पण तुम्ही ते असं खऱ्याला लागवत राहाल तर थोड्याच वेळामध्ये परिस्थिती
त्या खऱ्यासोबत मेळ खायला लागेल. प्रेज द लॉर्ड. पावडर असते ना, पावडर, किती माहिती आहे पावडर. जर महिलेला आपला चेहरा आवडला नाही तर ती पावडर लावते. जोपर्यंत जो चेहरा तिच्या मनामध्ये आहे तो बनणार नाही, हिंमत नाही हरत. काजळ पण लावणार, लिपस्टिक पण. जोपर्यंत सुंदरता तिने बघितली आहे बाहेर शेजारीची, जोपर्यंत ती सुंदरता तिला नाही भेटणार, ती सगळा मेकअप करत राहणार. ती हिंमत नाही हरणार की मी सुंदर नाही आहे. ती हार मानणार आहे का? तसंच जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही, तुम्ही वचनाला लावत राहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका थरावरती दुसरा थर. एक वेळ फाउंडेशन नाही लावलं, परत दुसरा थर. एक वेळ पावडर लावली, काळा रंग नाही गेला, दुसऱ्या वेळी लावली. एक वेळा लिपस्टिक लावली, ओठ लाल नाही झाली, परत लावला. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत वचन लावत राहा जोपर्यंत चेहरा बदलत नाही. हालेलुया. आणि बरेचसे लोक इकडे हार मानतात. परत पास्टर आम्ही 2 वेळा वचन लावलं पण काहीच नाही झालं. बोलो महिला जाऊन विचारा की मेकअप कसा करतात. ती हार नाही मानणार. 2 तास लावेल तोपर्यंत सुंदर नाही दिसत. तसंच तुम्ही ख्रिस्ती आहात. जोपर्यंत परिस्थिती नाही बदलेल तोपर्यंत वचनाला लावत राहा. प्रेज द लॉर्ड. मी विजयापेक्षा मोठा आहे. मी विजयापेक्षा मोठा आहे. मी जिंकण्यासाठी आहे. मी विजयापेक्षा मोठा आहे. मी हारू नाही शकत. मी गरीब नाही होऊ शकत. मी आजारी नाही होऊ शकत. मी विजयापेक्षा मोठा आहे. जो माझ्या आतमध्ये आहे तो महान आहे. त्याच्यापेक्षा जो या जगामध्ये आहे त्यांचा माझ्यावरती काही अधिकार नाही आहे. या जगावरती विजय मिळवला आहे. मी या जगावरती विजय मिळवला आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि कोणताही आजार माझ्या आतमध्ये नाही राहू शकत. मी जिंकण्यासाठी आहे. जोपर्यंत मी जिंकत नाही गोष्ट संपलेली नाही आहे. गोष्ट तेव्हाच संपणार आहे जेव्हा मी जिंकणार आहे. मेकअप तेव्हाच संपणार जेव्हा मी सुंदर दिसणार. ठीक आहे. दॅट्स द वे आय थिंक. आपण केस कधीपर्यंत विचारतो तेव्हा जेव्हापर्यंत बरोबर नाही होत. तुम्ही थोडीच सांगता माझे केस विस्कटलेले आहेत, बरोबर नाही होणार. मी हार नाही मानत. जर तुम्ही आपल्या शरीरावरती हार नाही मानत तर आपल्या परिस्थितींवरती पण हार मानणं नकार द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला मी जिंकण्यासाठी आहे आणि जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत गोष्ट संपली नाही आहे. तरी तुमच्यावरती आहे की तुम्ही तुमचं गोष्ट कधी संपवणार आहात. तुमचा पिक्चर कधी संपणार आहे. कारण परमेश्वराच्या हिशोबाने तुमचा पिक्चर तेव्हाच संपला पाहिजे तुम्ही जिंकलात. तर तुम्हाला तुमच्यावरती कायम काम करायचं आहे. ती महिला स्वतःवरती कायम काम करत आहे. तो पुरुष तो जो काम करत आहे जोपर्यंत जे हवं आहे ते मिळत नाही विश्वासामध्ये. ते लोक इकडे आले आहेत. विचार करा. पहिल्यांदा तुम्ही बारीक होताना तर तुम्ही तुमचं वजन वाढलं. सगळे तुम्ही कपाटामध्ये गेलात आणि सगळे कपडे जे करंट साईजचे आहेत ते खराब झाले आहेत आणि जुनेवाले तुमच्यावरती येत नाही आहेत. तुम्ही घराच्या बाहेर पडणार आहात. जोपर्यंत तुम्ही ते कपडे नाही शोधाल जे तुम्हाला फिट येतात. हार नाही मानत. तर तसं जे वचनाबद्दल गोष्ट येते तेव्हा हार नका मानू. शेजाऱ्याला बोला हारायचं नाही आहे. शेजाऱ्याला बोला की हारायचं नाही आहे. हार मानायची नाही आहे. मी हार नाही मानू शकत. जिंकण्यासाठी बनलो आहे. जग तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही जिंकण्यासाठी बनले आहात. समाज तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही जिंकण्यासाठी बनले आहात. समाज तुम्हाला सांगितलं तर भाग्यापाशी कोण लढू शकतो समजोता करा. मुला परिस्थितीनुशी लढून कोण जिंकला आहे नाही ऐकलात तुम्ही हे लाईन ऐकलात लहानपणापासून. परिस्थितींशी कोण लढू शकतो. तो जे आता लिहिलं आहे ते होईलच ना मुला.
बोललो सरकार पण संविधान मांडण्यासाठी तयार नाही आहे. मला माहीत नाही तुम्ही काय मानण्यासाठी तयार आहात. इज लॉट. आणि तुम्ही सांगत आहात परिस्थितींशी नका लढू. परिस्थिती आहेतच त्यांच्यासाठी की मी त्यांच्याशी लढू, त्यांना आपल्यासारखा बनवू. ही परिस्थितींच्या समोर वाकण्यासाठी नाही आहे. ही परिस्थितींशी लढून त्यांना बदलण्यासाठी आहे. यालाच आपण काय बोलतो, एक ख्रिस्ती होण्याचा अर्थ हा आहे की परिस्थितींशी तुम्ही लढता आणि परिस्थितीवरती तुम्ही विजय मिळवता. तुम्ही परिस्थितीच्या समोर डोकं नाही वाकवत. पण बराच वेळा तुम्ही जर त्याचा अभ्यास नाही कराल तर तुम्ही सारखं तुमचं डोकं झुकवत राहाल. कारण की तुम्हाला ख्रिस्तीपणाचा अभ्यास करायचा आहे. तर परिस्थिती येईल जी वचनाची मिळेल नाही का, तुम्ही लढता त्याच्यावरती विजय मिळवता. तुम्हाला समजावं लागेल की परमेश्वर तुमच्यासोबत कसं काम करतो, पवित्र आत्मा तुमच्यासोबत कसं काम करतो. हालेलुया. किती लोक आहेत जसं लहानपणी तुम्ही नव्हतं असंच होता. लहानपणी असंच होता तुम्ही ट्राय करत होता पप्पांसोबत किती सूट मिळेल. नाही पप्पा 100 रुपये द्या, हे घ्या, मिळाले असेच. पुढच्या नंतर पप्पा 200 द्या, तरी पण भेटले. आता जास्त हिंमत वाढते, 500 द्या, आता चप्पल येते. तुम्ही ट्राय करता, तुम्हाला कायम ट्राय करायचं आहे की तुम्ही परिस्थितींना बदलाल. प्रेज द लॉर्ड. परिस्थितींना बदला. तुम्ही परिस्थितींना बदलण्यासाठी आहेत. परिस्थितींना बदलण्याचं साहस करा. प्रेज द लॉर्ड. बोला साहसी बना. परिस्थितींना बदला. प्रेज द लॉर्ड. 60वा अध्याय आणि पहिले वचन. उठा प्रकाश मानवा, कारण तुमचा प्रकाश आला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा माझा जिंकण्याचा वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. बोला उठा आणि प्रकाश मानवा. उठा आणि प्रकाश मानवा, कारण तुमचा प्रकाश आला आहे. जसं या प्रकारे आहे, तुम्ही मुलीला सांगता उठ, तूच नवरी आहेस. तू बोलते हां मी येते. सगळ्यात जास्त मेकअप कोण करते? नवरी. तर तुमचा टाईम आला आहे. बोला हा माझा टाईम आहे जिंकण्याचा. हा माझा काळ आहे पुढे जाण्याचा. मला उठायचं आहे आणि प्रकाश मानवायचा आहे. सिंपल. हा तुमचा वेळ आहे. तर नका बोलू की हो माझा टाईम येईल. बोलो हे जर म्हणत तर राहाल तरी पण टाईम आला तरी पण तुम्ही तो पुढे निघून जाईल. तो किती गाणं चुकीचं आहे. आणि सगळे म्हणतायत माझा टाईम येणार आहे. नाचलात का तुम्ही? आलात का? झाला आहे. प्रेज द लॉर्ड. माझा टाईम आला आहे. हा माझा टाईम आहे जिंकण्याचा, पुढे जाण्याचा, काशीत होण्याचा. आणि का? कारण यहोवाचं तेज माझ्यावरती प्रकट झाला आहे. प्रेज द लॉर्ड. बोला प्रभूची महिमा माझ्या आतमध्ये आहे. प्रभूची महिमा. आपला टाईम आला आहे. ओ लॉर्ड. आपला टाईम कोणत्या माणसामुळे नाही आला आहे. आपला टाईम परमेश्वरामुळे आला आहे. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा. परमेश्वर आहे जो मला ह्या चांगल्या वेळेमध्ये घेऊन आला आहे. चांगल्या वेळेमध्ये. इकडे जगाला वाटतं की महागाई वाढत आहे, इकडे मी वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला माझा वाढण्याचा वेळ आहे. माझी वाढण्याची वेळ आहे. माझी चमकण्याची वेळ आहे. माझा जिंकण्याची वेळ आहे. माझा अरबपती होण्याची वेळ आहे. ही माझी वेळ आहे. पण हाच मेकअप करत राहा जो तुम्हाला मी देत आहे. ठीक आहे. जी मी तुम्हाला पावडर देईन तीच लावा. दुसरी पावडर नका लावू. उद्या जाऊन नका सांगू की दुधाची किंमत वाढली. हा काही कोणती पावडर आणलात तुम्ही? माती आणलात तुम्ही. जी मी पावडर देईन चांगली पावडर देतो. लोक माहीत नाही कोणती फालतू पावडर आणतात. लोकल क्वालिटी मी देत आहे हेवनली क्वालिटीचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाच्या क्वालिटीची पावडर देत आहे तुम्हाला.
आणि हे कोणती लावणार आहे माहीत नाही, कोणती काय लावणार आहे. आपली पावडर लावा. तुम्ही अशीच पावडर लावता आपल्या आत्म्यामध्ये, आणि जर तुमची आत्मा चमकेल बाकी सगळं योग्य होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मस्त आहे तुम्हाला. ज्या लोकांना हिरो बनायचं त्यांना माहिती आहे मी काय करत सांगत आहे. ते आपली बॉडी बनवतात आणि फिरत राहतात डायरेक्टरच्या आजूबाजूला. असंच असतं ना. तो खूप हिरो वाटतोय तू, तर मग घ्या ना सर. तर जेव्हा तुम्ही चमकायला लागात, परिस्थिती सांगतील हां हाच आहे माझ्या गोष्टींचा हिरो, तर तुम्हाला हिरो बनावं लागेल. बोला मला हिरो बनावं लागेल. शेजाऱ्याला बोला हिरो बनावं लागेल. हॅलो, काय तुम्ही आपल्या जीवनाचे हिरो आहात? काय तुम्ही आपल्या परिस्थितींचे हिरो आहात? बरेचसे लोक आपल्याच परिस्थितींचे विलन आहेत. आपल्या परिस्थितींना बरबाद करत राहतात आपल्या परिस्थितींच्या हिरो होण्याच्या बदल्यामध्ये, कारण ते आपल्या आत्म्यांना नाही चमकवत आहेत. ते आपल्या आत्म्यांना नाही चमकवत आहेत आणि त्यांना वाटतं की जग बेकार आहे. त्यांनी त्यांच्या आत्म्यांना नाही चमकवलं आहे. तुम्हाला चमकवणं तुमचं काम आहे. कोणी दुसरा तुम्हाला चमकवण्यासाठी नाही येणार आहे. सगळे स्वतःलाच चमकवण्यासाठी लागले आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे हे. कोणाला पण तुम्हाला चमकवण्याचा प्रोजेक्ट नाही दिला आहे, आणि कोणी तुम्हाला चमकवेल तर चांगले पैसे घेईल. प्रेज द लॉर्ड. फक्त प्रभू आहे जो तुम्हाला फ्रीमध्ये चमकवून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रभूने मला पाठवलं तुम्हाला चमकवण्यासाठी. हालेलुया. असतं ना मेहंदी लावून त्याचा रंग 3 दिवसानंतर येतो, नंतर जातो निघून. हे वचन तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये सोडाल, हे वचन तुम्हाला आतमधून चमकवत राहील, चमकवत राहील, चमकवत राहील, जीवनभर चमकवत राहील. फक्त तुमचं काम आहे एक वेळा या वचनाला घेऊन जाऊन तुमच्या आत्म्यामध्ये फिट करणं. जर तुम्ही गाडीमध्ये टायर लावला, टायर काय करत गाडीला चालवत राहील, चालवत राहील, चालवत राहील, तोपर्यंत निघणार नाही. तर तुमची सुंदरता त्या मेहनतीने नाही येत. तुमची सुंदरता कुठून येते? या वचनांपासून. तुमच्या जीवनाची चमक नवीन कारने नाही आहे. तुमच्या जीवनाची चमक या वचनांनी आहे. परमेश्वरने तुम्हाला हीच इन्स्ट्रुमेंट दिली आहे स्वतःला चमकवण्यासाठी. बायबल सांगते मोशेच्या विषयामध्ये, विचार करून बघा, आजपर्यंत कोणती ब्युटी कंपनी ते प्रोडक्ट नाही बनवू शकली जे मोशेकडे होते. बायबल सांगते मोशे 40 दिवस 40 रात्र प्रभूसोबत होता, आणि जेव्हा मोशे आला त्याच्या चेहऱ्यापासून एवढा प्रकाश निघत होता की लोकांनी सांगितलं की तुझा चेहरा आम्ही नाही बघू शकत. शेवटी मोशेला पडदा लावावा लागला. हिजाब. विचार करा, मोशे हिजाब घालून फिरत होता, जसं स्त्रिया लावतात ना हिजाब. मोशेला हे घालून फिरावं लागलं की मोशे एवढं चमकत होता की लोक आंधळे होत होते. ज्या प्रकारे वेल्डिंग करतात ना, वेल्डिंगमध्ये काय तुम्हाला ते लावावं लागतं. मोशेचा चेहरा एवढा चमकत होता. स्त्रियांना खुश झाला पाहिजे. मी तुम्हाला एक चांगलं प्रोडक्ट सांगत आहे. तर अजूनपर्यंत तुम्हाला वाटतं की तुम्ही सुंदर नाही, तुम्हाला मी एक चांगली गोष्ट देत आहे. चांगली गोष्ट तुम्हाला देत आहे. त्या वचनासोबत स्वतःला चमकवणं सुरू करा. मोशे चमकत होता. शेजाऱ्याला मोशे चमकत होता. गोष्ट सांगत आहे की खरं आहे. बाबा नाही सांगत का? मोशे चमकत होता. लोकांनी सांगितलं भाऊ आम्ही तुम्हाला नाही बघू शकत, चेहऱ्यावरती काय टाक कपडा. एक माणूस फक्त 40 दिवस 40 रात्र परमेश्वरासोबत होता. प्रेज द लॉर्ड. विचार करा, तुम्ही या वचनासोबत राहायला सुरू कराल. आणि मोशेसोबत आव्हान हे होतं की मोशे परमेश्वरासोबत 40 दिवस 40 रात्र होता, आणि जसं मोशे पर्वतावरून उतरला ती उपस्थिती निघून गेली. पण आपल्यासोबत ही उपस्थिती आतमध्ये परमनंट आहे. बोला माझ्यासोबत उपस्थिती आतमध्ये परमनंट. हॅलो, बोलू जर कोणाला ह्या गोष्टी जर समजलं तर की काय आहेत, तुम्ही सगळं काय सोडून तुम्ही हेच कराल. जर तुम्ही अजूनपर्यंत सगळं काय सोडून हे नाही करत आहात, त्याचा अर्थ काय तुम्हाला हे समजलं नाही आहे.
जे तुम्हाला वाटतं बाकीच्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ही गोष्ट सेकंडरी आहेत, त्याला मी कमीच वेळ देईल, याचा अर्थ आहे की तुम्हाला काहीच समजलं नाही आहे, हे त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चमक देऊ शकतात. की जणांनी आरोग्य आपल्या जीवनामध्ये अनुभव केला आहे. तुमचा हात उठवणं हलका उठवतात. काय ते आरोग्य बरं होणं खोटं होतं, खरं होतं? जर विषय आरोग्याच्या विषयामध्ये खरं आहे तर वचन बाकीच्या विषयांमध्ये पण काय असेल? खरं. ते आपल्या तुमच्या पैशांच्या विषयामध्ये पण काय असेल? खरं असेल. ते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खरं असेल. नको फक्त खरं की तुम्ही आजाराला बरं करण्यासाठी तुम्ही खरं मानाल आणि बाकी गोष्टींच्या वचनाला तर खरं नका मानू. खूप मोठी चुकीची असेल. प्रेज द लॉर्ड. चला 2 कोरिंथियस 14 अध्याय 6 वचन. ओ हालेलुया. यासाठी की परमेश्वरच आहे. प्रेज द लॉर्ड. ओ लॉर्ड. बोला हा परमेश्वरच आहे. ओ दिस इज ब्युटिफुल. बोला हा परमेश्वरच आहे. हा परमेश्वरच आहे. हॅलो, बोला हा परमेश्वरच आहे. त्याने सांगितलं की अंधकारातून ज्योती चमकणार आहे. आता तो सांगत आहे की परमेश्वर कोण आहे. याचा थोडा तो रिझ्यूम देत आहे एका लाईनमध्ये. हा परमेश्वरच आहे. कोणता वाला? ज्याने अंधकाराला सांगितलं, त्याने सांगितलं अंधकारातून ज्योती चमकली पाहिजे. ज्यांना समजत आहे तर तुम्ही त्याला इच्छिता तर बॅकएंडमध्ये लावू शकता की यासाठीच आहे की त्यासाठीच की परमेश्वरच आहे. ते सांगितलं अंधकारातून ज्योती चमकली पाहिजे. कोणाची क्वालिटी सांगत आहे? परमेश्वराची. कोणाची बात सांगत आहे? तर ती मिळवली मावशी, अरे ती जास्त बडबड करते. समजलं? तर ब्रॅकेटमध्ये झालं. समजलं तुम्हाला? तर तो काय सांगत आहे? परमेश्वरच आहे. त्याने सांगितलं की अंधकारातून ज्योती चमकेल. तिकडे काय आहे? ब्रॅकेट. बोला ब्रॅकेट. त्याला आठवतो. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये टाकतो. सरळ सरळ वाचूया. ओ दिस इज ब्युटिफुल. यासाठीच की परमेश्वरच आहे. बोला यासाठी की परमेश्वर आहे. आणि तोच, बोला आणि तोच आमच्या हृदयामध्ये चमकला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला दाखवलं की तुमच्या आतमध्ये कोण चमकत आहे? परमेश्वर. वाव 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 वाव. मी 24 तास या वचनासोबत राहू शकतो, असं करू शकतो. वाव. परमेश्वर माझ्या चमकत आहे. परमेश्वर चमकत आहे. ओ परमेश्वर चमकत आहे. ओ तुम्हाला करायचं आपल्या जीवनामध्ये. मोठी गोष्ट लिहिली आहे तिकडे की आमच्या हृदयामध्ये कोण चमकला आहे. चमकवायचा आहे की चमकला आहे. वाव वाव. कसं याला वचनाला ऐकून मी अजून काही करू शकेन. वाव वाव. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. बोलू शकतो माझ्यासोबत. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. 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 माझ्या आतमध्ये, माझ्या आतमध्ये, माझ्या आतमध्ये. ओ ग्लोरी. ओ गॉड. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. बोला माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. कोणता आजार नाही होत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. प्रेज लॉर्ड. समजताय तुम्ही? मी म्हातारा नाही होत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. हालेलुया. माझं वय नाही वाटत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही? मी गरीब नाही होत आहे. माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. ओ माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. बोला परमेश्वर चमकत आहे. माझ्या आतमध्ये, माझ्या आतमध्ये परमेश्वर चमकत आहे. विचार करून बघा तुम्ही. ह्यालाच फक्त आपल्या जीवनामध्ये मनन करायला सुरू कराल, तुमचं जीवन कुठून कुठे जाणार आहे. बोला अन्य भाषेमध्ये रिबो ओजान थलाकबो शाफरा अझीन द्रबो लीगिज एशीन द्रबो. मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत. रिजे के बो शाफरा अझीन द्रबो. मी आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा चेहरा आहोत.
Rindrala zike bosham trala vazitravo. हालेलुया, हालेलुया. ही वेळ आपली बेड, आपली दशमावली, आपली पाटणाची वेळाचा. प्रेज द लॉर्ड. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही भेट दशमांश पाटणाशी बीजाला आणण्याचा संधी देण्यासाठी तुमच्या वचनाच्या अनुसार, जसं आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार दिलं आहे, तुमच्या वचनाच्या अनुसार लोक मापून दाबून वाढत असलेलं आमच्या पदरामध्ये टाकत आहेत. आम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार आहे. या भेटीमध्ये तुम्ही तुमच्या आशयांचं आम्ही आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो राज्य आणि सुवार्तेच्या विस्तारासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज लॉर्ड. उभे राहू, आपण परमेश्वर धन्यवाद देऊ. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. ह्या शब्दांना बोला, हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या हातांना उठवून धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. प्रभू तुमची मुलं महान होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे खूप श्रीमंत होणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सुवार्ता तुमच्या हातामध्ये समृद्ध होणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे खऱ्या मनाने तुमची सेवा करणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ख्रिस्त यांच्यातमध्ये परिपक्व होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जर प्रत्येक सेल हजार होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक व्यक्ती एक सेल्डर पास्टर आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक व्यक्ती पार्टनर आहे करोडो रुपयांसोबत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कायमसाठी आमच्यासोबत बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद मनवा, वचन काम करते. थँक्यू. गॉड ब्लेस यू.